त्याच्या कडेला खोलदरी असल्यामुळे सापुतारा माळेगाव राष्ट्रीय महामार्गावरील फॉरेस्ट रेस्ट हाऊस जवळील एस आकाराचा वळण वाहन चालकांसाठी घातक ठरला आहे। या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी संरक्षण कठडी नसल्याने मागील आठवड्यात मध्य प्रदेशमधील खासगी बस 200 फूट खोल दरीत पडल्याने 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याने महामार्ग प्राधिकरण आता खडबडून जागे झाले आहे। वाहन चालकांसह स्थानिकांनी संभाव्य अपघात स्थळाजवळ संरक्षण अँगल आणि दिशादर्शक फलकांसह सोलर रिफ्लेक्टर बसवण्याचे काम सध्या सुरू केले आहे। सापुतारा माळेगाव घाट मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर तसेच खोल दऱ्यांच्या बाजूने सुरक्षित अँगल बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच टोकदार वळण काढून अरुंद रस्ता रुंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे यशपाल जागनिया पोलीस स्टेशन डांग जिल्हा यांनी सांगितले आहे। तसेच सापुतारा माळेगाव महामार्ग घाटमार्गावर संभाव्य अपघाताच्या ठिकाणी पुरेसे दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर तसेच सुरक्षा अँगल बसवण्याचे काम सध्या सुरू आहे। वन विश्रामगृहाजवळील अपघात स्थळावरील वळण काढण्याचा प्रस्ताव उच्च स्तरावर पाठवला असून त्यास मंजुरी मिळाल्यास काम मार्गी लावले जाईल, असे विपुलभाई पंचाळ उपकार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सांगितले आहे। वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र क्रांती न्यूजने देखील वेळोवेळी बातम्या प्रसारित करून वाहन चालक व नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या। प्रशासनाने त्या बातम्यांची दखल घेतल्याने वाहन चालक व नागरिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजचे देखील आभार मानले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण वागुल, बोरगाव, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।